महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या परिसराचे भावी आमदार नारायणआबा पाटील यांच्या प्रचारानिमित्त ही जी सभा या ठिकाणी ठेवली, या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे ज्यांना तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला, पैशाची मोठी ताकद समोर असताना सुद्धा आपल्या सर्वांचा स्वाभिमान राखत लोकशाही टिकवत तुम्ही ज्यांना खासदार बनवलं असे श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील, ज्यांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचं आणि मी त्यांच्या भाषणाची चर्चा याच्या आधी अनेक वेळा ऐकलेली आहे. असे माझे आमदार श्री जयवंतरावजी जगताप, तसंच इथे उपस्थित असणारे ज्यांनी या शहरामध्ये खूप चांगलं असं काम केलं असे नगर अध्यक्ष वैभवराजे भाऊ जगताप, श्रीमती सविता राजेताई भोसले, शंभूराजे भाऊ जगताप, माजी उपाध्यक्ष सुभाषाबा गुळवे, आमचे मित्र संतोष भाऊ वारे, देवानंद भाऊ बागल, पृथ्वीराज भाऊ पाटील, नलनीताई जाधव, शेखर भाऊ गाडे, अजित भाऊ तळेकर, अतुलजी पाटील, विभीषण भाऊ, अप्पासाहेब भाऊ जाधव, दिगंबर भाऊ, संजय भाऊ कुटाळ, डॉक्टर अमोलजी दुरंदे, तसंच दुळाभाऊ कोकरे, बापूराव अण्णा, अप्पासाहेब भाऊ जांजुर्णे, हनुमंतराव मांढरे, जयप्रकाश भाऊ सर, राजाभाऊ कदम, प्रवीण भाऊ कटारिया, अल्ताफ भाई, सुधाकर काका लावण, उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो, कमलाई देवीच्या पावन भूमीमध्ये इथे येऊन या प्रचाराच्या सभेला संबोधित करत असताना खूप मनापासून आनंद होतो. सभेला येत असताना थोडासा उशीर झाला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पण मी आज दिवाळीचा सण, दिवाळीच्या निमित्त मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी कमलाई देवी चरणी मी प्रार्थना करतो. आणि पाडव्याचा महत्वपूर्ण दिवस असताना सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात आणि ही संख्या आणि तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघून मी 100% या ठिकाणी सांगतो की नारायणआबा 100% आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही लढाई तशी मोठी आहे. पुढे 2 उमेदवार, एक कुठल्या तरी पक्षातून उभे आहेत असं मला कळालं. जयवंतराव त्यांच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकते. मला खरंच माहित नाही पुढे भाजप उभा आहे का एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे, कुठला आहे त्यांची चर्चा तर मी काही लोकांमध्ये ऐकलेली नाही. जाऊ द्या, जे कोणी असतील त्यांच्या या सभेमध्ये उल्लेख करून काही तसा फायदा नाही. पण मला असं कळालंय, काल परवा त्यांच्या पक्षातून त्यांना खूप मोठी रसद पुरवली गेली आहे.
अंदाजे आतापर्यंत 12.5 कोटी रुपये आलेत अशी चर्चा आहे आणि पुढे अजून काही पैसे येतील असं मला वाटतंय. मला त्यांना विनंती करायची आहे, तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे कारखाने चालवलेत, तुम्हाला जे 20-25 कोटी मिळतील ना तुमच्या पक्षाकडनं, ते प्रचारामध्ये वापरण्यापेक्षा जी जुनी कारखान्याची देणी आहेत ना ती देण्यासाठी तो पैसा कुठेतरी वापरावा. आता दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा खूप मोठी रसद येणार आहे आणि मग अशा पद्धतीने आपण सर्वजण कोणावर अवलंबून आहोत, तर आपण सर्वजण विचारावर अवलंबून आहोत. आदरणीय पवार साहेबांची ताकद, इथं असणारे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांची ताकद आणि हे सर्व जे नेते आणि मान्यवर आहेत, त्यामुळे आपण लढत असताना आपल्याला जिद्दीने लढावं लागेल. सभेमध्ये तुमचा उत्साह जबरदस्त आहे, पण पुढचे 20 दिवस असाच उत्साह आपल्या सगळ्यांना ठेवणार का नाही ठेवणार? आपापल्या बूथवर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, गावामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. अरे ओपन इथं बोलून नाही चालत, तिथं पण आपल्याला ओपन म्हणून द्यावं लागेल. आपले नातेसंबंध जे कोणी असतील, दिवसाला 10 ते 12 फक्त फोन करा, त्यांना सांगा आपला नारायण आबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचंय. आणि आमचा जो अंदाज आहे, आबांची लीड ही 40 ते 50 हजाराच्या आसपास 100% आज तरी दिसते. माझा अंदाज सोडव, भाजपचा सुद्धा अंदाज आहे की इथं लीड काही तुटणार नाही, कारण की ही इलेक्शन ही लोकांनी ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना इथं विनंती करतो की मनापासून तुम्हा सर्वांना हे इलेक्शन त्या ठिकाणी लढायचं आहे आणि लढत असताना आबासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे तिथं उभं राहायचं. आता जगताप भाऊ आपल्या बरोबर आल्यामुळे मला असं वाटतं की त्या लीड मध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये त्यांच्या परिवाराचा, या मतदारसंघाच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा होता. स्वतः त्यांनी खूप काम केलंय, त्यांच्या वडिलांनी सुद्धा या परिसरासाठी खूप काही केलेलं आहे. त्यामुळे हे दोन जे परिवार आहेत, हे परिवार या भागातलेच आहेत, या तालुक्यातलेच आहेत आणि या सामान्य लोकांच्या हितासाठी या परिवाराने खूप काही केलंय. आणि त्याच्यासाठीच आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या परिवाराकडे बघत, त्यांचा वारसा बघत आणि तसंच नारायण आबांकडे बघत तिथं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची पूर्णपणे ताकद ही नारायण आबांच्या मागे त्या ठिकाणी तिथं उभी केलेली आहे. त्यामुळे या लढाईमध्ये लढत असताना पुढे कितीही मोठी बलाढ्य शक्ती असली तरी आपल्या सर्वांना एकनिष्ठ राहत एकजुटीने तिथं लढा लढायचा. आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे की हा लढा जो आपण लढतोय तो 2 उमेदवारांची लढाई असली तरी मला असं वाटतं की नारायण आबा नाही तर आपला पक्ष विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे. आता भाजपचा सगळ्यात मोठा या राज्याचा नेता कोण? देवेंद्र फडणवीस. त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरुद्ध नारायण आबा अशी आपल्याला लढत ही लढायची आहे. मला माहित नाही इथं प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस येतील नाही येतील, आले तर अजून 20-25 हजार लीड आपली वाढल्याशिवाय राहणार नाही. अहो देवेंद्र फडणवीसांचं एक गाणं ऐकलंय का तुम्ही? नवीन युगाचे अभिमन्यू ते स्वतःला म्हणतात. काय वेळ आली स्वतःच गाणं त्यांना लॉन्च करावं लागतं, म्हणावं लागते ते अभिमन्यू आहेत. अहो ते अभिमन्यू नाही, ते नवीन युगाचे जनरल डायर आहेत. जनरल डायर तुम्ही म्हणता जनरल डायर कुठून काढला नवीन नाव? अहो जालियनवाला बाग मध्ये सामान्य लोक ज्या देशासाठी लढत होती अशांना एकत्रित केलं, पोलिसांचा दाब वापरला
लाठीचार्ज केला आणि त्या सामान्य लोकांवर जे देशाच्या प्रेमासाठी तिथे लढत होते त्यांच्यावर त्यांनी तिथं गोळीबार केला. आता या नवीन युगामध्ये या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या काळामध्ये तेच तर होतंय ना. काही मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एसपीला आदेश दिला की चला आता लाठीचार्ज करा. अहो महिला होते, लहान मुलं होती, त्यांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही. रबरच्या ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्यांचा वापर तिथं केला. वारकरी संप्रदायावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर तिथं लाठीचार्ज हा आळंदीमध्ये झालेला आपण सर्वांनी तिथं बघितलेला आहे. मग ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी आपल्या सर्वांना लढायचं. 2014ला धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय पेटला होता आणि बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं. आता तुम्ही सुद्धा तिथं आला असता समाजाला पाठिंबा देण्यासाठी. पण ते आरक्षण होत असताना देवेंद्र फडणवीस साहेब तिथे आले आणि त्यांनी काय शब्द दिला होता. पहिल्या कॅबिनेट मध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देतो का दिला होता का नाही दिला. अहो 700 ते 800 कॅबिनेट झाले तरी आतापर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळालं का. मिळालं का. त्यामुळे सर्व समाजाला फक्त खेळवत ठेवायचं. अहो काही दिवसांपूर्वी अमित शाह साहेब या राज्यामध्ये आले होते तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते बसले होते उपोषणाला, धनगर समाजाचं आंदोलन उपोषण चालू होतं, आदिवासी समाजाचं चालू होतं आणि अमित शाह साहेब या महाराष्ट्रामध्ये या पवित्र भूमीमध्ये येऊन काय म्हणतात. अहो ही छोटी मोठी जी आंदोलन असतात ना ती आमच्या गुजरात स्टाईल मध्ये पायाखाली तोडवायची असतात. मी तुम्हाला हा प्रश्न करतो, ही जी गुजरात शाही आहे नाही तर गुजरातचा जो घमंड आहे तो आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण खपून घेणार का. मग म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो तो उमेदवाराची ही लढाई नसून ही विचाराची लढाई आहे. त्यासाठीच आपल्याला सगळे वाद मिटून गटतट बाजूला ठेवून एकत्रित यावं लागेल आणि तिथं भाजपचा विरोध तिथं करावाच लागणार आहे. काही उमेदवार म्हणतील मी अपक्ष आहे. अहो अपक्ष असताना तुम्ही सत्तेत गेला, भाजप बरोबर मांडी लावून बसला, त्यामुळे तुम्ही अपक्ष विपक्ष काय नाही. आम्ही तुमच्याकडे बघत असताना तुम्ही भाजपचाच उमेदवार आहे असा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघत आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला सर्वांना लक्ष द्यावं लागेल आणि खूप ताकदीने हा लढा तिथं लढावा लागेल. मला आबांना सांगायचे की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये शेजाऱ्याची काळजी सुद्धा घेण्याची जबाबदारी एकामेकांवर असते. आम्ही फार लांब नाही, तुम्हाला शेजारी आहे, त्यामुळे तिथं त्या मतदारसंघामध्ये मी लढत आहे, तिथं सुद्धा विचाराची लढाई चालू आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, कर्जत जामखेडचा तर विकास त्या ठिकाणी मी करणार म्हणजे करणार. पण तो विकास करत असताना आबांनी सुद्धा या मतदारसंघासाठी जे स्वप्न मनामध्ये ठेवले आहे त्याला 100% पाठिंबा मी तिथं देईल असा शब्द इथं देतो. माझ्या मतदारसंघामध्ये MIDC मला आणायची आहे आणि मग ती त्या फाईलचा फॉलोअप करत असताना आपल्या या मतदारसंघामध्ये सुद्धा MIDC आली पाहिजे का नाही पाहिजे. मग त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. खरं तर आबा जेव्हा केव्हा बोलतात, जेव्हा मला भेटतात, नेहमी या मतदारसंघाच्या पाण्यावर ते बोलतात. एक योजना आदरणीय पवार साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी त्या योजनेबद्दल पाठपुरावा केला होता. दहीगावचीच योजना होती. पवार साहेबांनी भूमिपूजन केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये नारायण आबांनी त्याचा पाठपुरावा केला, मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि ती योजना जर कोणामुळे कार्यान्वित झाली असेल तर आपले ते नारायण आबा आहेत, त्यांच्यामुळे ती योजना तिथे पूर्ण झाली. आबा ती दुसरी योजना कुठे रिटीवाडीची योजना तुम्ही म्हणता का. चांगली संकल्पना आहे. पवार साहेबांबरोबर सुद्धा दोनदा चर्चा तुमची झाली. एखादा व्यक्ती भेटल्यानंतर काय म्हणतो, पवार साहेब मला तिकीट द्या. पण आबा जेव्हा पवार साहेबांना भेटायचे तेव्हा पहिला मुद्दा जे कुठला काढायचा ते रिटेवाडीचा काढायचे की पवार साहेब तुमच्या
तुमच्या आशीर्वादाने मी आमदार होईल. तिकीटच्या बाबतीत निर्णय तुम्ही घ्या, पण विटेवाडीच्या बाबतीत नक्कीच आपल्याला सकारात्मक राहावं लागेल. आणि 100% मी आपल्या सर्वांना इथं सांगतो, त्या योजनेचा फायदा या तालुक्यासाठी नक्कीच तिथं जास्त प्रमाणात होणार आहे. आणि आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि सरकार आल्यानंतर या योजनेसाठी पाठपुरावा 100% होऊन लवकरात लवकर ही योजना मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, असा सुद्धा शब्द या ठिकाणी देतो. आबा, जेव्हा मी 2019ला आमदारकीला उभं राहिलो होतो, तेव्हा मला जामखेडला जायचं असायचं. माझ्या मतदारसंघातून तो मला जाताच येत नसायचं, कारण का आमचे विरोधक राम शिंदे सर त्यांनी विकासच केला नव्हता. रस्त्यावर गाडीच चालत नसायची. त्यामुळे मी काय करायचो, मी दिक्षळला यायचो आणि करमाळ्याच्या मार्गे मी जामखेडला जायचो. कारण का हा पूर्ण रस्ता कोणामुळे झाला असेल, तो आबांमुळे झाला होता आणि खूप चांगल्या क्वालिटीचा तिथे झाला. मला असं कळतंय 2,000 किलोमीटरचे रस्ते आहेत आपल्या मतदारसंघामध्ये, आणि आबा आमदार असताना 1700 ते 1800 किलोमीटरच्या रस्त्याला मान्यता मिळाली होती. रस्त्याचं काम सुद्धा सुरू झालं होतं. त्यामुळे आत्ताचे जे रस्ते आपण सर्वजण बघतोय ते खऱ्या अर्थाने आबांच्या काळातले ते रस्ते. आता नवीन काय नवीन झालं असेल तर मला माहित नाही. काय झालंय का? काय झालंय का? आता ती तुमची जबाबदारी. श्रेय ते घेत असतील तर आपल्या कार्यकर्त्याला आपली जबाबदारी लोकांना सांगायला की हे खरं काम कुणी केलेलं आहे. दुसरा रस्ता जातेगाव टेंभुर्णी माझ्याच मतदारसंघातून जातो, अनेक वर्ष रखडला होता. मग माझ्या मतदारसंघातले 42 किलोमीटर तसेच राहिले होते. आदरणीय गडकरी साहेबांना मी 4दा-5दा माझ्या मतदारसंघातल्या रस्त्यासाठी भेटलो होतो. त्यावेळेस हा जो जातेगाव टेंभुर्णीचा रस्ता जो खराब होता नाही, तो एखाद्या चुकीच्या कंपनीला दिला होता. त्या बाबतीतलं फॉलोअप त्यांच्या बरोबर सुद्धा केलं होतं. जे PWDचे आपले चव्हाण साहेब होते मंत्री, त्यात आपल्या बरोबर राहिले नाही, गेलेत पलीकडे. त्यांच्या बरोबर पण आपण पाठपुरावा केला होता. त्याचं पत्रही त्या ठिकाणी आपण दिलं होतं. आणि मला असं कळतं की तो रस्ता कुठं आता तिथं मार्गी लागलेला आपण सगळे तिथं बघू शकतो. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. आपल्या सर्वांना या सरकारच्या विरोधात एकत्रित होऊन एक आमदार निवडून द्यायचा आहे. 170 ते 180 आमदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार म्हणजे येणार. हा सर्वे आपला सोडा भाजपचा सुद्धा सर्वे आहे. आणि मग आपल्या आमदाराला फक्त निवडून द्यायचं नाही, तर आपल्या आमदाराला आपल्याला चांगल्या लीड तिथं निवडून द्यायचं आहे. पण काही त्यांचे कार्यकर्ते जे म्हणतील लाडली बहीण योजना आणली, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की लाडली बहीण योजना जी या काळामध्ये इथं काही गडबडीने सुरू केलेली आहे, ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण बंद करणार नाही. उलट त्या योजनेला अधिकची ताकद देऊन 2 दिवसांनी एक नवीन योजना आपण जाहीर करणार आहोत. त्या सर्व महिलांना त्या योजनेमध्ये घेणारच आहोत. पण ज्या महिला वंचित राहिल्या त्या महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे हा जो अपप्रचार चाललाय महाविकास आघाडी सरकार आलं की हे बंद होईल ते बंद होईल, अजिबात तसं काय होणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आमच्या शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल, आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना हाताला काम कसं मिळेल, नोकरी कशी मिळेल, आमच्या महिला सुरक्षित कशा राहतील, याच्यावर सुद्धा महाविकास आघाडी तिथं काम करणार आहे. मला माहित नाही तुम्ही दिवाळीची खरेदी केली नाही केली का खरेदी? परवडलं का आपल्याला? अहो तेलाचे भाव बघा, म्हणजे एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काढून द्यायचं. ही भाजपची रणनीती आहे. लोकसभेमध्ये जो तुम्ही सर्वांनी रिझल्ट दिला, त्या रिझल्टमुळे हे घाबरले महायुतीतले लोक आणि काही गडबडीने फक्त योजनेवर योजना तिथं काढली गेली. आणि मग याच्यात या अनेक योजना आणल्या, पण त्याच्यासाठी कुठलाही निधी दिला गेला नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो, इथं येऊन मोठे मोठे नेते बरंच काय भाषण करतील सत्तेतले, त्या भाषणावर अजिबात तुम्ही तिथं विश्वास ठेवू नका. या भागामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात केला जातो. एक कुठला ती प्रायव्हेट कारखाना होता पलीकडच्या बाजूला, आपल्या लोकप्रतिनिधीचा तो आत्ताच्या लोकप्रतिनिधीचा कारखाना होता. पण मला असं कुणीतरी सांगितलं तो कारखाना विकला वाटतं.
विकला काय? बर, मी एक गोष्ट इथं आश्वासित करतो, आपला बारामती अॅग्रो कारखाना युनिट 1 आणि जामखेड तालुक्यामध्ये हळगाव जो कारखाना श्रीराम कारखाना आपण जो घेतलेला आहे तो आता 3000 टनाचा आहे, तो आता आपण 15000 टनाचा करणार आहोत. त्यामुळे इथं असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आबा फक्त तुम्ही आम्हाला सांगायचं कोणाचा ऊस राहिलाय त्या शेतकऱ्याकडे आपण तिथं गाडी पाठवणार आणि या तुमच्या मतदारसंघामध्ये एक टिपरू सुद्धा ठेवणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. तेव्हा पुढची लोक काही म्हणतील ऊसाचं काय तसं काय हे काय, अजिबात काळजी करू नका. यंदा लय भारी लागवड तुम्ही तिथे केलेली आहे. एक एक टन एक एक टिपरू नेण्याची जबाबदारी हा कार्यकर्ता तुमच्या सर्वांसाठी आबांच्या वतीने इथे शब्द देतो. त्यामुळे हे सगळे विषय आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आणि दोन मोठे नेते आता एकत्रित आलेले आहेत, जयेंद्रराव भाऊ आणि नारायण आबा, आणि असे अनेक लोक आता त्यांच्या बरोबर येणार आहेत. त्यामुळे ही जोडी अतिशय जबरदस्त जोडी झालेली आहे आणि येत्या काळामध्ये आबांच्या मदतीने तर काम होणारच आहे. पण जगताप भाऊन सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन कुठलीही अडचण आपल्या या परिसरातल्या लोकांना राहणार नाही याची दक्षता तिथे घेणार. जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो, ही लढाई लढत असताना फक्त या मतदारसंघाची लढाई असं समजू नका. ही महाराष्ट्र धर्म टिकवण्याची लढाई आहे. आता हा धर्म टिकवत असताना आपल्या या राज्याचा विकास व्हावा अशी इच्छा आपल्या सर्वांची तिथे असते. मग ही इच्छा आपल्या सर्वांची असेल तर भाजप ज्या दिवसापासून या राज्यामध्ये सत्तेत आलं 10 वर्षापूर्वी त्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राचा विकास कुठेही तिथं झाला नाही. उलट विकासाच्या बाबतीत घसरण ही आपल्या महाराष्ट्राची तिथे झालेली आहे आणि गुजरातची प्रगती तिथे झालेली आहे. त्यामुळे तुमचं हे मत फक्त आबांसाठी नसेल तर या महाराष्ट्रासाठी असेल. ही गोष्ट तुम्ही मनामध्ये त्या ठिकाणी ठेवा आणि कुठलीही काळजी तिथं करू नका. आम्ही आबांबरोबर आहोत, तुम्ही आबांबरोबर पक्क तिथं राहणार का नाही राहणार एकदा हात वर करून सांगा. मागचे काही जण उभे त्यांनी हात वर केलं नाही, एकदा हात वर करून सांगा. आदरणीय पवार साहेबांबरोबर आपण आहोत, आबांबरोबर आहोत, आपल्या विचाराबरोबर आहोत. त्यामुळे ही लढाई म्हणून कितीही पैशाचा भडीमार झाला तरी आपण स्वाभिमानी लोक आपला स्वाभिमान राखण्यासाठी कुठेही त्या लोभाला बळी पडणार नाही. कारण का 500 रुपये जर कुणी एका मताला तिथे दिले तर 5 वर्षाचे असतात, एका वर्षासाठी 100 रुपये असतात, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. त्यामुळे दिवसाला फक्त 30 पैसे मिळाल्यासारखं असतं. 1000 रुपये दिले 60 पैसे होतात. अहो आपला स्वाभिमान काय एवढा स्वस्त नाही. काही लोकांना वाटतं पैसे दिले आणि लोकांना विकत घेतलं, पण आपल्या या करमाळ्याची जनता, या महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे. म्हणून कितीही पैसा आला तरी हे लोक विचारावर भक्कमपणे राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि फक्त एक मोठी गोष्ट इथं द्या, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.